फडणवीस सरकार मराठवाड्यापुरते गॅझेटियर लावायची तयारी करत आहे. फक्त मराठवाड्यात, इतर ठिकाणी राज्यात काय होईल सांगता येत नाही. ते मला नाही माहिती, खोट्या अफवा असू शकतात. ते अफवा सोडायला पक्के येतं. मागं नाही म्हणले का गॅजेटेर देत होते, घेतलं नाही का? चावत होय मला ते घ्यायला. याच्यात मराठ्यात फूट पडू शकते. हे मराठ्यात कोणत्या? फक्त मराठवाड्याला जर दिलं गेलं त्याला गॅझेटियर, हमेशा मराठ्यांचं रक्त पिऊन फुटू शकते, फुटले तर. पण आजकालचे मराठी असे झाले आणि गट तर ठुले नाहीत. फक्त मराठ्यांचा नियम तोडू उलटे कारनामे घुसलेल्यांनी करायचं नाही. तुम्ही रॅल्या काढणार, तुम्ही खोट्या बैठका लावल्या म्हणून सांगणार, मुंबईत घुसणार, जाळपोळ करणार. आमचा ते उद्देश नाही. त्याच्यासाठी आमच्यात घुसायचं नाही. माझा प्रश्न सरळ आहे की सरकार मराठवाड्यापुरतं गॅझेटियर लावण्याची तयारी करते. तसं जर झालं तर मराठ्यात सूट पडू शकते. उर्वरित महाराष्ट्रात नाही, फक्त मराठवाड्यात गॅझेटियर द्यायचं. अरे सगळं खोटं आहे. मी म्हणून तुम्हाला मागच्या सारी ही अफवाच आहे म्हणा. हा अफवा आहे. अफवावर मी विश्वास ठेवत नाही ना, कधीच अफवावर विश्वास ठेवत नाही. आम्ही मुंबईत जाणार, आरक्षण घेणार. फक्त पुन्हा एकदा IBN लोकमतच्या माध्यमातून विनंती, फडणवीस साहेब, पुन्हा तो प्रयोग नको. जड जाईल. एकदा झालं. माझ्या पोराला काठीतरी डवचिली. राज्यात नाही फिरणार नेता कोणचाच. लक्षात ठेवा, कोणचाच फिरणार नाही. गोडी गुलाबीने तुम्हाला जितका मार्ग काढताय तो काढा. पण जर षडयंत्र, डाव, हनुत मारुत, मराठे तुम्ही हाणल्यावर सांगतो काय करते. धन्यवाद.